वंश न्यूज. दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक महादुला कोराडी येथून नागपूरच्या संविधान चौकापर्यंत ईव्हीएम हटाव देश बचाव बाईक रॅलीचे आज काँग्रेस पक्षातर्फे आयोजन करण्यात आले होते. अरे पोरं समोर उभे राहिले. विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ईव्हीएम हटाओ, ईव्हीएम हटाओ, ईव्हीएम हटाओ, ईव्हीएम हटाओ, ईव्हीएम हटाओ, भारतीय संविधान जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद. आवाज दो, आवाज दो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. ईव्हीएम हटाओ, देश बचाओ, ईव्हीएम हटाओ, देश बचाओ, ईव्हीएम हटाओ, देश बचाओ. अभी लड़ाई है, आगे और लड़ाई है, अभी तो ये अंगड़ाई है, आगे और लड़ाई है. हटाओ, देश बचाओ, 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 हटाओ, देश बचाओ. आवाज दो, आवाज दो, आवाज दो. आज संविधान चौकामध्ये ईव्हीएम हटाव देश बचाव बाईक रॅली निघालेली आहे. तर या बाईक रॅलीच्या संदर्भामध्ये आपण काय आज माननीय आमचे नेते सुनीलजी केदार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ईव्हीएमला विरोध करण्यासाठी आणि सर्व जनतेचा जो प्रक्षोभ आहे महाराष्ट्राच्या निकालानंतर तो प्रक्षोभ व्यक्त करण्यासाठी ईव्हीएम हटाव देश बचाव ही रॅली आयोजित करण्यात आलेली होती. आणि या रॅलीमध्ये महादुल्यातून निघून संविधान चौकामध्ये त्याचा समारोप करण्यात आला. इथे मोठ्या संख्येने सर्व मंडळी उपस्थित होती. आणि खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर जगामध्ये कोणीच ईव्हीएम मान्य केलेला नाही. जे प्रगत देश आहे, ज्या देशांनी ईव्हीएम सुरुवातीला लावलेले होते त्या सर्व देशांनी जर ईव्हीएम बंद केलेला आहे आणि जनतेचा ईव्हीएमवर विश्वास नाही, मग भारतीय जनता पार्टीचा ईव्हीएमसाठी एवढा आग्रह का? आणि त्यामुळे निवडणुका घ्यायच्याच असेल तर त्या ईव्हीएमवर काय आणि बॅलेट पेपरवर का? जर आपल्याला जनतेचा विश्वास बॅलेट पेपरवर आहे तर मग या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या. कारण खऱ्या अर्थाने एक यंत्र आहे आणि जे कुठलं यंत्र आहे ते कोणतंही यंत्र हॅक केल्या जाऊ शकते किंवा त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट केल्या जाऊ शकते, त्यामध्ये सेटिंग केल्या जाऊ शकते. आणि ईव्हीएम हे देखील एक यंत्र आहे आणि त्यामुळे या यंत्रावर लोकांचा विश्वास नसल्याने ईव्हीएम बदलणं गरजेचं आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका होणं गरजेचं आहे. जो भाजपच्या नेत्यांनी असं म्हटलं की लोकसभा निवडणुकीच्या वेळेस तुमची ईव्हीएम बरोबर होती का? मग आता विधानसभेला ईव्हीएम का खराब झाली असं तुमचं म्हणणं आहे? कदाचित भाजपच्या नेत्यांना हे माहिती नाही की लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील ईव्हीएमवर नागपूरमध्ये एक मोठा कार्यक्रम झाला होता आणि त्यामध्ये आम्ही गेलो होतो आणि त्यामध्येही आम्ही ईव्हीएमला विरोध केला होता. ईव्हीएमला विरोध आत्ताच झाला अशातला भाग नाही. ईव्हीएमला विरोध मागच्या 2-3 वर्षापासून सातत्यपूर्ण सुरू आहे. हे आता भाजपचे कारणं आहेत किंवा कारणं सांगायचा प्रयत्न आहे. आज जर या देशातला महाराष्ट्रातला शेतकरी नाराज आहे, महाराष्ट्रातला नोकर वर्ग नाराज आहे आणि हे सगळं असताना महाराष्ट्रातले युवा वर्ग बेरोजगार आहे आणि एवढं सगळं असताना असं यश
कसं काय मिळू शकते हे सगळ्यांनाच माहिती आहे की याच्या मागे नेमकं काय आहे. सर्व विरोधी पक्षांचा ईव्हीएमवर आक्षेप आहे, तर मग निवडणुकांवर बहिष्कार का विरोधक टाकत नाही? त्या दिशेने विचार करता येईल, परंतु पहिल्यांदा महत्त्वाचं आहे की या देशाचा इतिहास जर बदलला असेल तर तो जन आंदोलनाने बदललेला आहे. जेव्हा जेव्हा नवीन इतिहास निर्माण झाला आणि जुना इतिहास बदलला तेव्हा तेव्हा जन आंदोलन महत्त्वाचे ठरलेले आहे. आणि त्यामुळे आज कोणतीही पार्टी पक्ष काय करते यापेक्षा जास्त जन आंदोलनात्मक चळवळ निर्माण होणं गरजेचं आहे. त्या दिशेने गल्ली बोळातल्या आंदोलनासारखं आंदोलन मोठं शेतकऱ्यांच्या धर्तीवर जसं दिल्लीमध्ये घडलं जंतर मंतरवर, तशाच पद्धतीनं काँग्रेस पक्षाकडनं मोठं आंदोलन होईल अशी अपेक्षा आहे. निश्चितच आता येणाऱ्या दिवसामध्ये हे जे EVMचं आंदोलन आहे ते प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये आणि हळूहळू प्रत्येक शहरामध्ये याचं व्यापक रूप धारण करेल. आणि ही लढाई आहे, ये तो अब बस अंगड़ाई है, बाकी अब लढाई है. आणि या लढाईची सुरुवात आम्ही केलेली आहे, रणशिंग फुंकलेलं आहे आणि ही लढाई अजून उत्तरोत्तर ही अधिक चळवळात्मक होणार आहे. इव्हेन हा पुन्हा इव्हेन मशीनचाच आहे. एवढी एकतर्फा महायुतीचा रिजेक्ट लागू शकत नाही, कारण जेव्हा प्रचाराचा वेळ होता तेव्हा जनता एक साईड महाविकास आघाडीच्या पक्षानं होती, पण जेव्हा रिजेक्ट लागला तर हा म्हणजे ऐकण्यालायक रिजेक्ट लागला. म्हणजे हा अनपेक्षित आणि अविश्वसनीय निकाल आहे असं तुम्हाला वाटतं का? अविश्वसनीयच नाही आहे, कारण असा रिजेक्ट लागूच नाही. जनतेची भावना जनतेलाच विश्वास बसत नाही आहे की हा रिजेक्ट कसा लागला, म्हणून EVM हटलंच पाहिजे असा आमचा सगळ्याचा संदेश आहे. ठीक. प्रकाश भाऊ, या ठिकाणी आपण संविधान चौकामध्ये EVM हटाव देश बचाव या रॅलीमध्ये सहभागी झालेले, काय तुमच्या भावना आहे? ज्या पद्धतीने महाराष्ट्र विधानसभेचा जो निर्णय लागलेला आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकतर्फा जेव्हा लोकांमध्ये महायुतीच्या विरोधात वातावरण असताना सुद्धा आणि लोकांमध्ये रोष असताना सुद्धा ज्या पद्धतीने महाराष्ट्र विधानसभेचे निर्णय लागले त्याच्यामुळे निश्चितच लोकांमध्ये या भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा रोष आहे. म्हणून आम्ही सर्व लोकांनी जे डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाला विश्वास ठेवून मानणाऱ्या लोकांनी आम्ही इथे एक निषेध म्हणून एक महारॅलीचं आयोजन केलं. जसा गावोगावी ज्या पद्धतीने EVMच्या विरुद्ध वातावरण पेटायला पाहिजे, तर जनतेतून आक्रोश निर्माण व्हायला पाहिजे, तसा आक्रोश अद्यापही निर्माण झाला नाही. त्यासाठी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडनं असे काही प्रयत्न EVMच्या संदर्भामध्ये विरोधामध्ये होईल का? आक्रोश व्हायला पाहिजे. आक्रोशाला आजपासून सुरुवात झालेली आहे. जेव्हा एखादी गोष्ट आपण करतो तर एका दिवशी पूर्ण हे घडत नाही आहे. गांधीजींनी सुद्धा भारत छोडो आंदोलन जेव्हा केलं तर एका दिवशी झालेलं नाही, त्यांना सुद्धा संघर्ष करावा लागलेला होता. आणि आजही तीच परिस्थिती आहे. सुरुवात झालेली आहे, याचा फार मोठा विस्फोट होईल आणि एका दिवशी त्याच्यात 100% येईल. भाजपच्या नेत्यांनी असं म्हटलं की लोकसभेला EVM मशीन बरोबर होती आणि आता विधानसभेला तुमचा पराभव झाला म्हणून ही खराब होती, तिला टेम्परिंग केलं असे तुमचे आरोप होते. जर भाजपाला इतकी जर आपुलकी त्या EVM विषयी असेल तर होऊन जाऊ दे एखाद्या वेळा बॅलेट पेपरवर मतदान, दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. त्याच्यामुळे भाजपाने इतकं गरमीत राहू नये. जर निवडणूक आयोग किंवा भारतीय जनता पार्टी जर बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी जर तयार नसेल तर त्यावेळेस काँग्रेस पक्ष आणि विरोधकांकडनं निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात का येऊ नये? बहिष्कार टाकण्यापेक्षा आपण जनतेमध्ये जाऊन लोकांमध्ये आंदोलनात्मक भूमिका जर घेतली आणि संपूर्ण देशामध्ये जर एखाद्या आमच्या पक्षाचे राहुल गांधी साहेबांनी जर याचं नेतृत्व किंवा मोठ्या नेत्यांनी जर नेतृत्व केलं आणि संपूर्ण देशामध्ये जर आंदोलन केलं तर 100% या सरकारला EVM हटवून बॅलेट पेपरवर यावं लागेल. त्याकरता ही गोष्ट खरी आहे की सत्ता द्यायची आहे, बहुमत यायच्या हातात आहे, पण शेवटी जनता जनार्दनाच्या पुढे कोणी नाही. जर जनतेने जर मनात आणलं तर जर उठाव होऊ शकतो. शेतकऱ्यांच्या धर्तीवर जसं जंतर मंतरला जसं आंदोलन मोठं झालं होतं सरकारच्या विरुद्ध, केंद्र सरकारच्या विरुद्ध, तशाच पद्धतीनं असं मोठं जनआंदोलन भारत देशामध्ये उभं राहील असं वाटतं? ही सुरुवात झालेली आहे आणि सुरुवात झाल्यानंतर आंदोलन उभं व्हायला वेळ लागणार आहे. ज्या पद्धतीने 6 महिने शेतकऱ्यांनी दिल्लीच्या बॉर्डरवर आंदोलन केलं तरी पण हे सरकार वाकलेलं नाही. पण आज आपल्याला देश वाचवायचा आहे. देश वाचवा म्हणजे ज्या पद्धतीने EVMचं षडयंत्र रचून हे निवडणूक जिंकताय म्हणजे लोकशाही संपुष्टात हे सगळं दिसत आहे. लोकशाही संपुष्टात येऊ शकते. विरोधक आणि खास करून लोकशाही या देशामध्ये जिवंत ठेवायची नाही असं भाजपचं धोरण आहे का? मग काँग्रेसची जवळजवळ 35-40 वर्ष सत्तेत होती. काँग्रेसने कधी हे विरोधकांना अशा पद्धतीने केलं नाही. पण ज्या पद्धतीने आता देशात वातावरण आहे निश्चितच वाटते की बाबा यांना विरोधी पक्ष ठेवायचाच. आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात देश संपल्यात जमावी. म्हणून आपल्याला देश वाचवायचा आहे आणि देश वाचवण्याकरता आपल्याला
सर्वप्रथम आपल्याला EVM हटवायचा आहे आणि जर EVM हटवण्यासाठी पूर्ण देशातील जनतेने एकत्र यायला पाहिजे, तरच आपण देश वाचतो. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.